पास 100 असा जे विदाउट सायलेन्सर्स किंवा मॉडिफाईड बाईक्सची कारवाई मागची झाली होती. आज सर्व सायलेन्सर जप्त करून ते बुलडोजर फिरवून आपण स्क्रॅप मध्ये विकून आपलं रजिस्टरवर घेणार, अभिलेखवर घेणार. पण हा एक सिंबॉलिक मेसेज पण आहे की नांदेडमध्ये जे एक समस्या दिसतो प्रत्येक सण उत्सव मध्ये किंवा इन जनरल डेली पण, की फटफट बाईक, विदाउट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक्स हा प्रमाण वाढलेला आहे. त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे. मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक्स जप्त करून त्यांच्यावर कोर्ट करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केला होता. फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल. तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि सीटीबी वजीराबाद आणि सीटीबी द्वारा हा विदाउट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाउट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला, की तुम्ही असा विदाउट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसर मध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो, यावर आपण कंट्रोल करू. तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण जे ज्युव्हेनाइल्सला, मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटीमध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू. त्यासाठी आता नांदेड पोलीसची आणि सीटीबीची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे. थँक्यू. श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे. काही जे राहिलेलं आहे ते आपण करत आहोत. आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे. बंदोबस्त सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि SRPF ची एक कंपनी, RCP ची 6 प्लाटून्स, तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स ह्यामध्ये पार्टिसिपेट करणार. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे, सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवलमध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे. तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार. सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आम्ही ठेवणार. थँक्यू.